तयार झाली आपली उन्हाळा स्पेशल थंडगार लस्सी. घरीच बनवली, तुम्हीही बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया दह्याची लस्सी. तर दह्याची लस्सी बनवण्यासाठी इकडे मी घट्ट दूध घेतलं होतं. 1 लिटर दूध घेतलं, तापून थंड केलं. आणि हे बघा, मी रात्री त्याचं विरझण लावून दही बनवलेलं आहे. खूप घट्ट दही झालेलं आहे. इकडे आहे 150 ग्राम साखर. आपल्याला लागणार आहेत 5 ते 6 काजू. चमचा आहे हलवण्यासाठी. आणि आपल्याला लस्सी बनवण्यासाठी रवी लागणार आहे. तर आता आपण लस्सी बनवायला सुरुवात करूया. ठीक बघा, मी घरीच दही लावलेलं आहे. मी 100 ग्राम दही घेतलं होतं आणि त्याचं विरझण लावून 1 लिटर दुधाला दही लावलं होतं. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं दही तयार झालेलं आहे. घरच्या घरी चविष्ट तापवलेल्या दुधाचं दही घट्ट झालेलं आहे आणि चवीलाही छान लागतं. तर हे बघा, या पद्धतीनं मी दही तयार केलेलं आहे. आता या दह्याला मी चमच्याने बघा असं थोडंसं फोडून घेणार आहे. अगदी थोडंसं हलवायचं. आता साखर घालूया. तुम्हाला जेवढं गोड हवं त्या प्रमाणात साखर तुम्ही घालू शकता. साखर घेऊन मी हलवून घेणार आहे थोडं. बघा, म्हणजे साखर मिक्स करूया आणि आता आपण रवीनं घोटून घेऊया. तर ही माझ्याकडे स्प्रिंगवाली रवी आहे. या स्प्रिंगवाल्या रवीनं मी 10 मिनटं हे बघा दही असं घोटून घेणार आहे. साखरही विरघळेल आणि दही आपलं घट्ट एकजीव होईल. जे आपण लस्सी हॉटेलमध्ये पितो ना, सेम तशीच दही लस्सी तयार होणार आहे. हलवून घेऊया. दही फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे थंडगार आहे. आणि मी बनवल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्येच ठेवणार आहे. परत थंड होईल. आणि जर तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर तुम्ही असं थंड घ्या किंवा एक बर्फाचा खडा टाकून पिऊ शकता. तर हे बघा, मी आता पूर्णपणे आपल्याला ही प्रोसेस 10 मिनटं करायची आहे. म्हणजे दह्याच्या पूर्णपणे गाठी फुटून एकदम मऊसूत लस्सी तयार होईल. तुम्हाला आवडत असेल तर याच्यात मधही घालू शकता. मधामुळे आणखीन छान चव येते. पण लस्सी आपण अशीच प्यायची, कारण लस्सीची ओरिजिनल चव आहे ती फक्त दूध, साखर आणि मलाई घालूनच असते. तर आता आपण तयार करून ठेवूया. मी हे नंतर फ्रीजमध्ये ठेवून, माझ्या घरातले मेंबर आता सगळे बाहेर गेलेले आहेत, ते आल्यानंतर आम्ही पिणार आहोत. तर आत्ता बनवून ठेवते. आता आपली लस्सी तयार झालेली आहे. मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि नंतर आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ ना, तेव्हा काजूचे बारीक बारीक तुकडे करायचे, कापून घ्यायचं आणि लस्सीवरती घालून प्यायला सुरुवात करायची. लस्सी बनवायला एकदम सोपी आहे. दूध आणा, तापवा, थंड करा आणि त्याला विरझण लावून दही लावून ठेवा आणि बघा या पद्धतीने बनवा. घरातल्या घरात एकदम स्वस्त होते. आणि तुम्ही बाहेर गेला तर एक ग्लास 60 ते 70 रुपयाला आहे. तर तुम्ही बघा, याच्यामध्ये जवळजवळ 5 ग्लास तयार होणार आहेत. आणि मला खर्च फक्त दुधाचा 1 लिटर दुधाचा आणि साखरेचा आलेला आहे. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.